सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिंदास। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 मधून रितिशा विनायकुमार गोवारी ह्या बहुमताने विजयी झाल्या आहेत। या विजयाचा जल्लोष साजरा करत प्रभागातील नागरिकांना यावेळी शिवसेना महाविकास आघाडी यांच्या नवनिर्वाचित नगरसेविका रितिशा गोवारी यांचा औक्षण सत्कार आणि सन्मान केला। कौटुंबिक गृहिणी ते नगरसेविका प्रवास करणाऱ्या उच्च शिक्षित रितिशा गोवारी यांनी बलाढ्य अशा अनुभवी उमेदवारांना पराजित करून भागातील जनतेची साथ मिळवली। गोवारी कुटुंबाचा लोकसेवेचा वारसा पुढे नेत महाविकास आघाडीच्या मार्गदर्शनाखाली या जबाबदारी स्वीकारत सर्व कर्तव्य पूर्ण करून प्रभागातील जनतेच्या विश्वासाला खरी उतरेल अशी भावना रितिशाताई गोवारी यांनी शुभेच्छा स्वीकारत व्यक्त केली आहे। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल। नमस्कार, मी रितिशा विनय गोवारी, प्रभाग क्रमांक 12 आणि मला फक्त एकच बोलायचं आहे की घरच्यांनी आणि माझे म्हणजे सासूरवाडीनी सगळ्यांनी म्हणजे मला खूप सपोर्ट केलाय आणि जनतेने पण मला खूप सपोर्ट केलाय, तर त्यांची मी आभारी आहे। आणि बस एवढंच बोलली। जनतेचे हे प्रॉब्लेम होते की पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, गटाराचे प्रॉब्लेम आहेत, रस्ते नाही आहेत व्यवस्थित, परत गावात असे खूप खड्डे आहेत जिथं काम कधीच झालेलं नाहीये, तर ते काम आता आम्हाला करायचंय। पहिलं तर मी महिलांसाठी बचत गट आणि ज्या महिला ज्या घरी बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी स्वयं उद्योग काढायचे आहेत आणि लहान मुलांसाठी गार्डन, परत शौचालय लेडीजसाठी बाहेर शौचालय नाहीये तर ते आपल्याला बांधायचे आहेत आणि भरपूर असे आहेत की स्वच्छता करायचंय, हर ठिकाणी स्वच्छता ठेवायची आपल्याला। मी जनतेला एवढंच बोलेल आणि माझ्या घरच्यांना एवढंच बोलेल की त्यांनी मला सपोर्ट केला आणि मी निवडून आले, तर त्यांच्यासाठी मी आभारी राहील आणि त्यांच्यासाठी आता मला एक मौका भेटलाय, एक संधी भेटलीये, तर नक्कीच मी आता त्यांच्यासाठी खरी उतरणार आहे। बस मी एवढंच बोलेल की शिवसेना महाविकास आघाडीचे व सर्व नागरिकांचे व मतदारांचे सगळ्यांना मी मनपूर्वक आभार राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।